नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील 50% आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्याच्या तयारीत राज्य निवडणूक आयोग असतानाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये नव्यानं याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरती सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ह्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते। ओबीसींना सरसकट 27% आरक्षण देण्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर सुरुवातीला सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 50% आरक्षण मर्यादेतच घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते। मात्र कालांतरानं 50% मर्यादेचं उल्लंघन झालेलं असतानाही नगरपालिका, नगरपंचायती आणि नागपूर चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुका न्यायालयीन अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। मात्र याच आदेशामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या बाबतीमध्ये केवळ 50% आरक्षणाची मर्यादा पाळणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते। न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यात 288 नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्ण केल्या असून आता 29 महापालिकांच्या निवडणुका येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहेत। तसेच 50% आरक्षणाची मर्यादा पाळणाऱ्या लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची आणि त्याच निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात घोषित करण्याची तयारी आयोगाने केलेली होती। तर पश्चिम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत असताना 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यास आयोगानं असमर्थता दर्शवली होती। यातील बहुतांश जिल्हा परिषदा या विदर्भ आणि मराठवाड्यातील असल्यानं तिथील आरक्षणाचा गुंता सुटल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाहीत अशी भूमिका आयोगाने घेतली होती। त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये नाराजी पसरली। त्यातूनच सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर्स असोसिएशनचे पदाधिकारी कैलास जगन्नाथ गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। नगरपालिका, महानगरपालिका तसेच 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायालयीन निर्णयास अधीन राहून घ्याव्यात अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली असून त्यावरती सोमवारी मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। त्यामुळे न्यायालय 20% पेक्षा अधिक आरक्षण असलेल्या महापालिकांच्या निवडणुकांबाबत न्यायालय काय भूमिका घेतं यावरती जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल। न्यायालयानं सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे आदेश दिले तर आयोगाला तयारी करण्यास अधिक वेळ लागेल। दरम्यान इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणार असल्यानं या दरम्यान निवडणुका एप्रिल-मे पर्यंत लांबणीवर पडू शकतात अशीही शक्यता आता सूत्रांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे उद्या सोमवारी कळेल की नक्की काय होणार ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।